नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण गुळ खोबऱ्याचे तळलेले मोदक जे आहे ते कशा पद्धतीने बनवायचे आहे ते बघणार आहोत। त्यासाठी आपण एक वाटी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे आणि अर्धी वाटी आपण गुळ घेतलेला आहे। आता हे बघा, एका कढईमध्ये कढई ठेवली होती गरम करण्यासाठी, त्यामध्ये 1 चमचा तूप घालून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण हे खोबऱ्याचा किस जो आहे तो घालून घ्यायचा। आता खोबऱ्याचा किस जो आहे तो हलका आपल्याला भाजून घ्यायचा। आता तो थोडासा हलकासा कलर बदलला की त्यामध्ये आपल्याला गुळ घालून घ्यायचा। आता हे बघा, व्यवस्थित आपल्याला तो भाजून घ्यायचा, जेणेकरून कच्चापणा त्यामध्ये राहिला नाही पाहिजे। आता त्यामध्ये आपण अर्धी वाटी गुळ घालून घेतलेला आहे। प्रमाण एकदम सोपं आहे। यामध्ये तुम्हाला गुळ अजून वापरायचा असेल तर जास्त गोडी पाहिजे असेल अजून तर तुम्ही गुळ जो आहे तो थोडासा वापरू शकता। आता हे बघा, हे दोन्ही मिश्रण जे आहे ते व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं, चांगलं व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं। हे बघा, दोन्ही गुळ आणि खोबरं जे आहे ते व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत। आता त्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये ड्रायफ्रुट्स पण घालू शकता। आता इथे आपण विलायची पावडर घातलेली आहे। हे बघा, 1 चमचा आपण विलायची पावडर घालून घ्यायची आणि व्यवस्थित ते परतून घ्यायचं। आता ते एका डिशमध्ये आपण ते काढून घेणार आहोत। आता थंड झाल्यानंतर आपण ते सारण भरणार आहोत। आता पीठ मळून घेतलेलं आहे। हे बघा, सारण आपलं थंड होतंय, तोपर्यंत आपण पीठ मळून घेतलंय। पीठ व्यवस्थित आपल्याला चांगलं मळून घ्यायचंय, मऊ पीठ करून घ्यायचंय आणि जसं आपण पोळीसाठी वापरतो त्या पद्धतीने आपण हे गव्हाचं पीठ जे आहे ते मळून घेतलेलं आहे। आता व्यवस्थित ते मऊ झाल्यानंतर ह्या पद्धतीने आपण छोटासा एक गोळा तोडून घ्यायचा आहे, त्याचा व्यवस्थित गोल गोळा तयार करायचा आहे। आणि हे बघा, तुम्हाला साच्याच्या साहाय्याने मी तुम्हाला पहिलं दाखवते, नंतर आपण हातावर कसा बनवायचा तेही बघणार आहोत। आता हे बघा, साचा घेतलेला आहे, त्याला व्यवस्थित आपण तूप लावून घ्यायचं, तूप किंवा तेल लावू शकता। आता ते लावल्यानंतर साचा आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित हे पीठ जे आहे गव्हाचं ते आपल्याला सगळ्या साईडने व्यवस्थित लावून घ्यायचं। आता या साच्यावर हे तळणीचे मोदक जे आहे, ज्यावेळेस आपण बनवतो तर ज्यावेळेस आपण सगळ्या साईडनी पीठ लावून घेतो, सारण भरतो, पण वरून ज्यावेळेस आपण पीठ लावतो तर कधी कधी काय होतं, व्यवस्थित जर ते दाबलं गेलं नाही तर ते खालचा भाग जो आहे तो निघून येतो। तर त्यासाठी आपल्याला ती काळजी घ्यायची की हे व्यवस्थित आपल्याला दोन्ही हाताच्या साहाय्याने व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे पीठ, जेणेकरून आपला मोदक जो आहे तो छान झाला पाहिजे। आता व्यवस्थित सगळ्या साईडने आपण हे गव्हाचं पीठ लावून घेतलेलं आहे। हे बघा, आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये सारण भरून घ्यायचं। सारण पण आपलं थंड झालेलं आहे। हे बघा, व्यवस्थित यामध्ये सारण भरून घ्यायचे आणि हाताच्या साहाय्याने पूर्ण प्रेस करायचे आणि त्यानंतर आपण जे वरती थोडंसं गव्हाचं पीठ जे आहे ते घालून वरून लावून आणि ते पण आपण याला पॅक करून घेणार आहोत। हे बघा, व्यवस्थित ते पॅक करायचं, जेणेकरून तो खालचा भाग जो आहे तो निघाला नाही पाहिजे। व्यवस्थित पॅक करायचं आणि आपला मोदक जो आहे खूप छानसा तयार होतो। ज्यांना बिलकुलच की हाताच्या साहाय्याने जमत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने पण तळणीचा मोदक जो आहे तो करू शकता। फक्त ज्यावेळेस आपण खालचा भाग प्रेस करतो त्यावेळेस व्यवस्थित प्रेस करायचं। आता हे अशा पद्धतीने आपला, हे बघा, हे साच्यातला मोदक आपला काढून घ्यायचा। अशा पद्धतीने आपण हा मोदक जो आहे तो तयार करून घेतलेला आहे। खूप छानसा मोदक आपला तयार झालेला आहे। अशा पद्धतीने तुम्ही सगळे मोदक पण तयार करू शकता। जर तुम्हाला हाताच्या साहाय्याने जमत नसेल किंवा येत नसेल तर व्यवस्थित आपला हा मोदक तयार झालेला आहे। आता आपण हा मोदक जो आहे व्यवस्थित झाल्यानंतर आपण दुसरा मोदक तयार करणार आहोत, तर तो हातावर तयार करणार। तर तो कसा करणार, हे बघा, थोडंसं पीठ घेतलेलं आहे, ते व्यवस्थित मळून आणि हातावर अशी वाटी तयार करून घ्यायची। हे बघा, गोल अशी वाटी तयार करून घ्यायची, त्यामध्ये आपल्याला थोडंसं हाताला पीठ लावून, जर चिटकत असेल तर आपलं गव्हाचं पीठ लावून व्यवस्थित याची वाटी तयार करून घ्यायची। वाटी तयार केल्यानंतर यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचे। सारण थोडं जास्त भरायचं आणि दोन्ही अंगठ्याच्या साहाय्याने याला आतमध्ये प्रेस करून व्यवस्थित याला अशा पद्धतीने बंद करून आणि व्यवस्थित आपला मोदक जो आहे तो तयार करून घ्यायचा। हाताला चिटकत असेल तर थोडंसं पीठ पण तुम्ही लावू शकता। हे बघा, अशा पद्धतीने आपला मोदक तयार झालेला आहे। यामध्ये पण तुम्ही हलक्याशा कळ्या जर म्हटलं तरी पाडू शकता। आपण साध्या पद्धतीने मोदक तयार केलेला आहे। असाच परत एक मोदक आपण तयार करून बघू। वरती जर पीठ थोडं जास्त वाटत असेल तर वरचा पार्ट थोडंसं पीठ कमी केलं तरीही चालतं। अशा पद्धतीने व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि असे मोदक तयार करायचे। हे बघा, परत एक अशाच पद्धतीचा एक मोदक बघूया। गणपती बाप्पाला खूप आवडणारी वस्तू आहे, पदार्थ आहे, तर तुम्ही ह्या पद्धतीने हे बनवू शकता। तर हे बघा, परत आपण वाटी तयार करून घेतली आणि त्यामध्ये सारण भरून अशा पद्धतीने हा मोदक जो आहे तो तयार करून घेतलेला आहे।
तर तुम्हाला व्हिडिओ कुठले आवडतात, आमचे व्हिडिओ आवडतात की नाही तेही कमेंट्समध्ये कळवा. हे बघा, अशा पद्धतीने सगळे एक साच्यातला आहे आणि 2 हाताचे मोदक आपण तयार करून घेतलेले आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अजून कुठले नवीन व्हिडिओज बघायला तुम्हाला आवडतील तेही कमेंट्समध्ये कळवा. आता आपण कढई ठेवलेली आहे गरम करण्यासाठी. त्यामध्ये तेल घालून घेतलेलं होतं. तेल चांगलं व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये हे मोदक घालून घ्यायचे. मोदक जे आहे मोदक तळताना गॅस जो आहे खूप कमी पण नाही खूप जास्त पण नाही, मिडियम फ्लेमवर हा गॅस ठेवायचा आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला सगळे व्यवस्थित मोदक जे आहे ते तळून घ्यायचे. हे बघा, मस्त आपले मोदक तयार झालेले आहे. अशा पद्धतीने तुम्ही गुळ खोबऱ्याचे मोदक जे आहे ते तळलेले मोदक तुम्ही बनवू शकता. यामध्ये गुळाच्या ऐवजी तुम्ही साखर पण वापरू शकता आणि यामध्ये जे प्रमाण मी सांगितलेलं आहे त्यापेक्षाही थोडंसं जास्त गुळ तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अजूनही गुळ थोडासा वाढवू शकता. तर अशा पद्धतीने आपण हे मोदक जे आहे व्यवस्थित तयार करून घेतले आणि सगळे मोदक त्याच पद्धतीने आपण तळून घ्यायचे. कमी गॅसवर तळायचे जेणेकरून आपले मोदक जळणार नाही त्याची काळजी घ्यायची आणि व्यवस्थित आपण हे सगळे मोदक तळून घेऊया. हे बघा, सगळे मोदक आपले तळून झालेले आहेत. थोडासा कलर बदलला की आपण हे काढून घेणार आहोत. हे बघा, सगळ्या साईडने व्यवस्थित ते तळून घ्यायचे. हे बघा, व्यवस्थित आपले मोदक जे आहे ते तळून झालेले आहेत. आता याला आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. सगळे मोदक व्यवस्थित तळताना फक्त थोडीशी काळजी घ्यावी लागते. कमी गॅसवर ते मोदक जे आहे ते तळून घ्यायचे. अशा पद्धतीने सगळे मोदक आपण तळून घेतलेले आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.